आणि ही सध्याची ताजी दृश्य पुण्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि एकनाथ शिंदेंकडून मला शिवसेना प्रवेशाची ऑफर होती असं म्हणत त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं सुद्धा रवींद्र धंगेकर म्हणालेले आहेत। एकनाथ शिंदेंसोबत बोलून पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे असं सुद्धा वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे आणि त्याच पक्षप्रवेशाची ही दृश्य बरेच शिंदेंच्या सेनेचे नेते हे उपस्थित आहेत आणि बऱ्याच चर्चा होते अगोदरपासून की रवींद्र धंगेकर हे पक्ष सोडून जाणार काँग्रेसचा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आणि त्याच चर्चांवर आता शिक्कामोर्तब होतं। रवींद्र धंगेकर स्वतः शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। ताजीचे दृश्य नीलम गोरे, उपसभापती नीलम गोरे आणि उदय सामंत हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। चारा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे, मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। ज्यांना जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार, त्यामुळे त्यांच्यावर काय आहे, ते जे आमदार आहेत आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते, त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं। धंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं, त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। त्यामुळे माझी विनंती आहे धंगेकर साहेबांना की तुम्ही थोडंसं विचाराकडे थोडं बघा, संघर्षाची भूमिका ठेवा। पुढचा काळ हा विचाराचा आहे, चांगल्या लोकांचा आहे, त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ। तर विरोधकांकडून ही उठलेली टीकेची झोड आणि रवींद्र धंगेकर यांचा एकूणच राजकीय प्रवास कसा होता आतापर्यंत त्यावर आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेनेमधून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली। रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवास आपण पाहतोय। 1997 मध्ये पुणे महापालिकेत शिवसेनेमध्ये होते। 2006 पासून राज ठाकरे यांच्या सोबत ते मनसेत गेले। मनसेकडून कसब्यामधून विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। 2017 मध्ये मनसेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली। 2017 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने पुणे पालिका निवडणुकीमध्ये अपक्ष विजयी झालेले आहेत। पुणे महापालिकेमधील विजयानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2023 मध्ये कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी झाले। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला।